नमस्कार मित्रांनो, तर आज आहे संडे आणि आज आपण जातोय शिवनेरीला। पुण्यावरून शिवनेरीचं डिस्टन्स आहे 99 किलोमीटर आणि जाण्यासाठी वेळ लागतो 2 ते 2.5 तास। तर थोड्याच वेळात आपण पोहोचलेलो आहोत शिवनेरीच्या पायथ्याशी। शिवनेरी किल्ला हा ऐतिहासिक किल्ल्यांपैकी एक महत्त्वाचा किल्ला मानला जातो। 19 फेब्रुवारी 1630 मध्ये याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला। त्यामुळे प्रसिद्ध किल्ल्यांपैकी हा एक किल्ला मानला जातो। किल्ल्यावर असलेल्या शिवाई देवीच्या मंदिरात जिजाऊ माँसाहेब यांनी नवस केला होता की जर मला पुत्रप्राप्ती झाली तर तुझ्याच नावावरनं माझ्या पुत्राचं नाव ठेवेल आणि शिवाई देवीच्या नावावरनं छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवाजी हे नाव ठेवण्यात आलं। याच किल्ल्यावर शिवाई देवीचं एक छोटं मंदिर व माँ जिजाऊ साहेब व बाल शिवाजी यांची प्रतिमा आहे। शिवनेरी किल्ला हा भारताच्या पुणे जिल्ह्यात जुन्नर जवळ 17व्या शतकात नाणेघाट डोंगरावर सुमारे 3500 फूट उंचीवरती बांधण्यात आला होता। या किल्ल्याचा आकार महादेवाच्या पिंडीसारखा आहे। 1622 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज व माँ जिजाऊ साहेब यांनी हा किल्ला सोडला। त्यानंतर हा किल्ला 1637 मध्ये मुघलांच्या हाती गेला व त्यानंतर 40 वर्षांनी हा किल्ला छत्रपती शाहू महाराज यांनी जिंकला। 1716 मध्ये मराठा साम्राज्याच्या ताब्यात आला। त्याचबरोबर गडाच्या उत्तर दिशेला बदामी तलाव आहे। गंगा आणि यमुना अशा 2 पाण्याच्या टाक्या देखील आहेत व त्याचबरोबर मोगलकालीन एक मशीद देखील आहे। गडावर एकूण 7 दरवाजे आहेत। त्यातला पहिला महादरवाजा, दुसरा गणेश दरवाजा, तिसरा पीर दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, 5वा शिवाई दरवाजा, 6वा मेना दरवाजा आणि 7वा कुलूप दरवाजा। गडावर एक अंबाखाना आहे। अंबाखान्याचा वापर धान्य साठवून ठेवण्यासाठी केला जायचा।